IPL फायनल सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकलाय। टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPLचा अंतिम सामना रंगतोय। अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय। आमच्या प्रतिनिधी अनुष्का जोशी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। अनुष्का, या सगळ्या मॅचकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, पण हा अंतिमचा सामना किती महत्त्वाचा आहे, कसा महत्त्वाचा आहे आणि कोण बाजी पलटवू शकतो? तर IPL 2024चा महासंग्राम आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय। आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना झाला आहे आणि मॅचमध्ये अपडेट अशी आली आहे की रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे। ते पहिले गोलंदाजी करणार आहे। कर्णधार रजत पाटीदारने बोलताना असं सांगितलं की या मैदानावर विकेट छान मिळते, म्हणून त्यांनी गोलंदाजीचा पहिला निर्णय घेतला आहे। दोन्ही संघांनी याच मैदानावर त्यांचा एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे, त्यामुळे आता दोन्ही संघांना संधी आहे पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची। RCB साठी तर इतिहास रचण्याची संधी आहे, कारण की सलग दोनदा हंगाम जिंकणारे फक्त दोनच संघ होते, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स, आणि या दोन संघांनंतर आता RCB तिसरा संघ होऊ शकते। म्हणजे एकाच कर्णधाराच्या आत सलग दोनदा विजय मिळवणारी RCB ही प्रथम ठरू शकते। त्यासोबतच गुजरात टायटन्सकडे सुद्धा संधी आहे त्यांचं दुसरं विजेतेपद मिळवण्याची। त्यामुळे नक्कीच आजचा सामना हा अतितटीचा राहणार आहे आणि T20 IPL हे असा हंगाम आहे ज्याच्यात जो त्या दिवशी छान खेळतो त्यालाच नक्की विजय मिळतो। अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न महत्त्वाचा, दोन संघ, दोन कॅप्टन, दोन संघांच्या डाव्या आणि उजव्या बाजू। नक्कीच, तर गुजरात टायटन्सची सगळ्यात मोठी बाजू आहे त्यांचे गोलंदाज अप्रतिम आहेत। त्यामुळे RCBने पहिले बॉलिंग घेतली आहे, तर गुजरात टायटन्सकडे संधी आहे त्यांना लवकर बाद करण्याची। त्यासोबतच RCBची मजबूत आहे त्यांची बॅटिंग लाईनअप। चेज मास्टर विराट कोहली त्यांच्या टीममध्ये आहे, त्यामुळे नक्कीच त्यांची ती मजबूत बाजू राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमच्या प्रतिनिधी अनुष्का जोशी आपल्याला आजच्या या सगळ्या क्रिकेटच्या महासंग्रामाबद्दल अपडेट करत होत्या। Thank you.